आद्यगुरु महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती साजरी। वाल्मिकी ऋषी जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमासह भजन कीर्तन आणि नृत्याचे सादरीकरण। आटाली कोळीवाडा येथे कोळी महासंघ आणि कलाकार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात आणि धार्मिक श्रद्धेने साजरी करण्यात आली। आटाली गावातील हनुमान मंदिराच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, समाज बांधव आणि मान्यवरांची मोलाची उपस्थिती लाभली। या जयंती निमित्त महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रवचन आणि समाज जागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कोळी समाजाचे आद्य गुरु आणि रामायण या महान ग्रंथाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांचे आदर्श जीवनातून प्रेरणा घेण्याचा संकल्प समाज बांधवांनी यावेळी केला। या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनचरित्रावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला। वाल्मिकी ऋषी यांना भारतीय साहित्यात आद्य कवी म्हणून ओळखले जाते। त्यांनीच रामायण हा प्राचीन आणि पवित्र ग्रंथ लिहिला। अशा वाल्मिकी ऋषींच्या जयंती निमित्त आटाली कोळीवाडा गावात मोठा उत्सव साजरा करण्यात आला। पूर्वी वाल्मिकी यांचे नाव रत्नाकर असे होते। ते एक सामान्य शिकारी होते, पण एकदा नारद मुनींच्या प्रभावाखाली त्यांनी आपल्या पापांचा त्याग करून तपस्येला प्रारंभ केला। वर्षानुवर्षाच्या कठोर साधनेनंतर ते महर्षी म्हणून ओळखले जाऊ लागले। त्यांच्या तपश्चर्येमुळे त्यांच्या शरीरावर वाल्म निर्माण झाले आणि त्यातून त्यांचे नाव वाल्मिकी पडले, अशी कथा प्राचीन आहे। रामायणाची निर्मिती आणि वाल्मिकीचा समाज संदेश रामायणाची रचना करून मानव जातीसाठी आदर्श जीवनाचे एक उत्तम उदाहरण निर्माण केले। श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या जीवनचरित्रातून त्यांनी धर्म, कर्तव्य, सत्य आणि निष्ठेचा संदेश दिला। रामायण हे केवळ धार्मिक ग्रंथ नसून समाजाला दिशा देणारे, संस्कार घडवणारे आणि नैतिकतेचा पाया मजबूत करणारे ग्रंथ म्हणून जगभरात वाचले जाते। वाल्मिकी ऋषींनी समाजात समानतेचा आणि मानवी मूल्यांचा प्रचार केला। मनुष्याचा जन्म नाही तर कर्म त्याला श्रेष्ठ बनवतो। त्याच्या विचारांनी आजही समाजाला प्रेरणा दिली आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक दशरथ पाटील होते। संकल्पना आयोजक निवेदन म्हणून संतोष पाटील यांनी प्रभावी सूत्रसंचालन करत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले। तर व्यासपीठावर राज्य नेते कोळी महासंघाचे देवानंद भोईर, अनिल पाटील, मारुती पाटील, अंबादास पाटील, मोहन कोणकर, दशरथ तरे, गजानन पाटील, इंटेल पाटील, गणेश पाटील, सिद्धेश पाटील, शशिकांत पाटील, कैलास पाटील, अरुणा पाटील, संजना पाटील आणि जास्मिन पाटील यांची उपस्थिती लक्षणीय लाभली। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। त्यानंतर वाल्मिकी ऋषींच्या कार्यावर भाष्य करत वक्त्यांनी समाजातील ऐक्य, शिक्षण आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले। शेवटी समाजाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोळी महासंघ व कलाकार मंच आटाली कोळीवाडा यांच्या कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले। संपूर्ण परिसरात दिव्यांच्या उजेडात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालेला हा कार्यक्रम कोळी समाजाच्या ऐक्य आणि संस्कृती प्रेमाचे दर्शन घडवणारा ठरला। महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त आज कल्याण परिसराच्या वतीने महर्षी हनुमान मंदिर आटाली येथे वाल्मिकी जयंतीचा कार्यक्रम आयोजन केला होता। ह्या कार्यक्रमाला संपूर्ण कल्याण परिसरातनं, आटाली गावातनं महिला मंडळ, पुरुष मंडळ असे सर्व उपस्थित राहून हा जल्लोषाने कार्यक्रम साजरा केला। ह्या कार्यक्रमाच्या निमित्त मी सरकारला एक आव्हान करतो का वाल्मिकी जयंती उत्तर प्रदेशमध्ये देखील देशामध्ये सर्वीकडे साजरी होतो, परंतु उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने जसं उत्तर प्रदेशने सर्व एक दिवसाची सुट्टी डिक्लेअर केली, आम्ही सातत्याने या प्रयत्नात आहे। तर पुढच्या वर्षापर्यंत तरी सरकारने याच्यावर विचार करून वाल्मिकी जयंतीला सुट्टी डिक्लेअर करावी असं आम्ही आवाहन करतो। कोळी समाजाचे आद्य गुरु महर्षी वाल्मिकी ऋषी यांची आज जयंती आटाली कोळीवाडा हनुमान मंदिर इथे कोळी महासंघाच्या वतीने, कल्याण परिसराच्या वतीने या ठिकाणी आम्ही आयोजित केली। आणि या जयंतीला खूप लोकांनी सहकार्य केलं,
खूप योगदान दिलं, त्यांचं सर्वांचा आभार मानतो. प्रमाणामध्ये साजरी होतो जसे आपण इथं आज जमलात याच्यापेक्षा 2-3 पटीने, कारण हा आपला पहिलाच वर्ष आहे. या पुढेही चांगली जयंती साजरी होणार आहे आणि त्या सोलापूर, कर्नाटक, जळगाव, धुळे या भागामध्ये आपल्या समाजाची फार मोठी वस्ती आहे. काही आमदारही आपल्या त्या ठिकाणी निवडून येतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समाजाची वस्ती असताना या समाजाला सर्व एकत्र करण्याचं काम आपला रमेश दादा असेल, परेश मोले असतील, देवानंद भोईर साहेब असतील, कुठेतरी आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलोय कोळी समाजामध्ये, त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि या मोठ्या एक हेतूने, उद्देशाने आज ही समाज संघटना कोळी समाजाची स्थापन झालेली आहे. मनोज पाटील. तर आज आहे महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती. यांच्या जयंती निमित्त जमलेलो आहोत. तर तुम्ही मला कोणी सांगू शकता का वाल्या कोळीचे रूपांतर वाल्मिकी ऋषीत कसं झालं? चला तर मी सांगते तुम्हाला. वाल्या कोळी हा राम जन्मापूर्वीच रामायण लिहिलेला एक असा मनुष्य होता. वाल्या कोळीने आपल्या उभ्या आयुष्यात एवढे पाप केले की ते पाप मोजता मोजता माझ्या तुकवारायांचा कॅल्क्युलेटर खराब झाला. एवढे पापी होते ते. जंगलात राहताना येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना ते लूटमार करून त्यांचे मुलाबाळांचे पोट भरायचे. एका दिवशी असेच नारायण मुनी तिथून चालले होते तेव्हा वाल्मिकी ऋषी त्यांना तिथे दिसले. तर वाल्मिकी ऋषी त्यांना म्हणाले की आता मी तुम्हाला मारेन. मग ते म्हणाले तू काय मला मारशील? मग ते म्हणाले नारद मुनींना सगळं माहिती होतं. ते त्यांना म्हणाले की तू एवढा पाप करतोय आपल्या बायको मुलांसाठी, पण ते तुझे पाप भोगायला येतील का? तो म्हणाली नाही बाबा, मी नाही येणार तुझे पाप भोगायला. स्वतःचे पाप स्वतःच भोग. हे ऐकून वाल्या कोळाच्या पायाखालची जमीनच सरकली. तेव्हा ते नारद मुनीकडे गेले. तर नारद मुनी त्यांना म्हणाले की आता मी येईपर्यंत राम राम असं जप करत राहा. तर राम राम असं जप करू लागले. तेव्हा दिवस, महिने, वर्षे निघून गेली, पण नारद मुनी काही आलेच नाही. महर्षी यांनी अनेक वर्ष तपश्चर्या करून त्यामधून अनंत असं ज्ञान मिळवलं आणि त्या ज्ञानामधून त्यांनी रामायणाची रचना केली. रामायण घडण्यापूर्वी त्यांनी रामायण लिहिले, म्हणजे त्यांच्या दिव्य दृष्टीतून ते रामायण साकारले गेले. नंतर फार मोठे युद्धनीती कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांनी चांगले योद्धे घडवले की त्यांच्या युद्धनीती कौशल्यामधून लव आणि कुश यांना घडवलं की त्यांनी रामाच्या महायज्ञामध्ये त्यांचे जे शिपाई होते किंवा त्यांचे जे शूरवीर होते लक्ष्मणासारखे त्यांना सुद्धा हरवलं. अशा प्रकारची युद्धनीती कौशल्य त्यांच्याजवळ होती.